हे बघा एकदम छान आणि मस्त अशी निघालेली आहे ही भातोडी. कोठेही चिरटलेली नाही किंवा तुटलेली नाही आणि एकदम कडक अशी वाळलेली आहे. तर एक भातोडी आपण भाजून बघू. तर इथे आपल्याकडं काही चूल वगैरे नाही, त्यामुळे मी इथे गॅसवरतीच ही भातोडी तुम्हाला भाजून दाखवते. तर बघा भातोडी एकदम छान अशी फुललेली आहे. भाजताना पण एकदम छान फुललेली आहे. ज्यांना कुणाला तेलकट वगैरे आवडत नसेल त्यांना हा पर्याय खूप छान असा आहे. तुम्ही अशा प्रकारच्या भातोड्या भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता. नमस्कार, स्वादिष्ट मराठीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवरती यापूर्वी ज्वारीच्या भातोड्या, तांदळाच्या सालपापड्या, रव्याच्या सालपापड्या, वाफेवरच्या पापड्या अशा बऱ्याच वाळवणाच्या रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत आणि या सर्व रेसिपींना माझ्या सर्व यूट्यूबर मित्रमैत्रिणींनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा मी एक छान अशी पारंपरिक वाळवणाची रेसिपी घेऊन येत आहे. तर या रेसिपीचे नाव आहे मक्याच्या भातोड्या. इथं 1 किलो मी मका घेतलेली आहे. ही मका मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला ही मका स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मी दाखवते त्याप्रमाणे अगदी चोळून धुवायची आहे ही मका, म्हणजे याच्यातील धूळ माती वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. बऱ्याच वाळवणाच्या रेसिपीमध्ये मी धान्य भिजू घालण्यापासून काढेपर्यंत पाण्यातून दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, परंतु यामुळे काय होतं, व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हालाही बघायला बोर होतं. त्याऐवजी मी काय केलेलं आहे, ही मका आहे ती कंप्लीट 5 दिवस भिजू घालून 6व्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे काढून. मका भिजण्यात जरा जास्त वेळ लागतो. तर आता याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून याच्यावरती ताट झाकून ही मका आपण 5 दिवस भिजू घालणार आहोत. मका भिजू घालून आज बरोबर 5 दिवस झालेले आहेत. तर या 5 दिवसात मी रोज याचं पाणी बदललेलं आहे आणि याच्यात दुसरं पाणी चांगलं ओतून हे असंच भिजू घातलेलं आहे. तर आपल्याला नेहमी ध्यानात ठेवायचं आहे की आपण कुठलाही वाळवणाचा पदार्थ फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये करत असू तर जे धान्य आपण भिजू घालणार आहे ते धान्य दिवसातून एकदा धुतलं तरी चालतं. आणि जर हाच पदार्थ आपण एप्रिल किंवा मेमध्ये करत असू तर हे जे धान्य आहे ते दिवसातून 2 वेळा आपल्याला धुवावं लागतं. नाही धुतलं तर याचा पुंगट असा किंवा कुबट असा वास येतो. ज्वारी, बाजरी, गहू याला भिजायला बरोबर 4 दिवस लागतात, परंतु मकाही भिजायला थोडासा जास्त वेळ घेते, म्हणून याच्यासाठी 5 दिवस लागतात. तर 5 दिवसात आपली ही जी मका आहे ती अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा एकदम मस्त अशी भिजलेली आहे ही मका. तर आता ही मका स्वच्छ अशी 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. दररोज हे धान्य जोपर्यंत भिजू घातलेलं आहे तोपर्यंत याच्यातील पाणी बदलून याच्यात स्वच्छ पाणी ओतून ठेवायचं आहे. त्यामुळे याच्यातील वास अजिबात येणार नाही याचा. तुम्हाला जर वाटतच असेल की बाबा याचा वास खूप येतो एकदा धुवूनही, तर तुम्ही सकाळ संध्याकाळ असं दोन्ही वेळेस हे धान्य धुवू शकतात. दररोज 4 दिवस 5 दिवस हे धुवायचेच आहे. अशा प्रकारे मका व्यवस्थित धुतल्यानंतर ती चाळणीत काढून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं याच्यातील पाणी नितळेपर्यंत अशीच ठेवून द्यायची आहे. मक्यातलं पाणी नितळलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, घरामध्येच फॅनखाली एक कापड अंतरायचं आहे आणि या कपड्यावरती ही मका आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर ही मका सर्व अशी एकदम व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे आणि साधारण 3 ते 4 तास आपल्याला ही अशीच सुकवून घ्यायची आहे. बरोबर 4 तासांनी हे बघा ही मका अशी तयार झालेली आहे, एकदम सुकलेली आहे. तर पूर्णपणे वाळवून घ्यायची नाही, थोडीशी ओलसर असली पाहिजे. तर अशा प्रकारे मी ही मका सगळी काढून घेतलेली आहे. आता आपण ही मका मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे. तर ही सर्व प्रोसेस आपण ज्वारीच्या भातोड्यामध्ये बघितलेली आहे. सेम टू सेम ज्वारीच्या भातोड्या आणि मक्याच्या भातोड्या याची पद्धत आहे ती सेम टू सेम आहे, काही फरक नाही. फक्त इतकाच फरक आहे की मका जरा भिजायला जास्त दिवस घेतात आणि ज्वारी पटकन भिजली जाते. मका मिक्सरवरती बारीक केल्यानंतर याचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे पडलेलं आहे. अगदी रवाळ पीठ पडतं आणि याच्यात मकामध्ये कोंडा भरपूर निघतो. तर हे बघा हे अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे. तर आता हे जे पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत. पीठ चाळतानाही आपल्याला एकदम बारीक चाळणीने चाळायचं नाही, म्हणजे बारीक होल आपण मैदा वगैरे चाळतो ना त्या चाळणीने चाळायची नाही, तर थोडीशी मोठे होल असलेल्या चाळणीने चाळायचे. तर हे बघा अशा प्रकारची जी चाळण असते त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे.
आपण ज्याने गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ भाकरी करताना चाळतो ना, त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे आपल्याला, म्हणजे याचं जे टेक्स्चर आहे ते रवाळ पडेल आणि याच्यातील जो चाळ किंवा कोंडा आहे तोही खूप पडणार नाही. हे बघा, अशा प्रकारे याच्यामधील कोंडा निघतो. तर हा कोंडा आपण साईडला काढून घेऊन राहिलेली जी मका आहे ती आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊ व ती चाळून घेऊ. अशा प्रकारे हे आपलं पीठ आहे ते चाळून तयार झालेलं आहे आणि याचा जो कोंडा आहे तो एवढा निघालेला आहे. तर याच्यामध्ये पण कुठेतरी मक्याची कणी निघालेली आहे. तरी परत एकदा आपण ही मिक्सरला फिरवून घेऊन हे चाळून घेणार आहोत. तर हे मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊन चाळून घेतलेलं आहे. तरीसुद्धा हा कोंडा आपला इतका उरलेला आहे. तर या कोंड्याचे आपण पातोळे करू शकतो. तर अशा प्रकारे आपलं हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर हे पीठात आपण भिजू घालणार आहोत. तर आता काय करायचं आहे, एखादं पातेलं किंवा कुठलंही भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्याने हे पीठ मोजून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ शिजवत असताना आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं. तर हे बघा, बरोबर एक पातेलं हे पीठ झालेलं आहे. तर हे पीठ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेते आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतून घेऊन हे पीठ आपण रात्रभर भिजू घालणार आहोत. अशा प्रकारे पिठामध्ये भरपूर असं पाणी ओतून घेऊन हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एखादं ताट किंवा परात झाकून घेऊन हे आपल्याला रात्रभर भिजू घालायचं आहे. 6व्या दिवशी आपण मका काढली पाण्यातून आणि नंतर वाळवून म्हणजे सुकवून नंतर बारीक करून पिठाचं घेतलं आणि चाळून आपण हे पीठ भिजू घातलं. तर 6व्या दिवशी प्रोसेस केली. तर आजचा बरोबर 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी आपण जे पीठ भिजू घातलेलं होतं ते अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर याच्यावरती अशा प्रकारे पाणी आलेलं आहे, वर तुम्ही बघू शकता. तर हे पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे एखादा बाउल किंवा भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये याच्यातील हळूवार पाणी काढून टाकायचं आहे. तर अगदी हलक्या हाताने पाणी काढायचं आहे. याच्यामधील चीक जोपर्यंत पाण्याबरोबर खाली पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे घट्टसर चीक तयार झालेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये चीक शिजवणार आहे ते भांडं किंवा पातेलं घ्यायचं आहे. तर नेहमी ध्यानात ठेवायचं आहे, पातेलं घेताना आपल्याला जाडबुडाच पातेलं घ्यायचं आहे. तर या पातेल्याला आपण आतून थोडंसं तळाला तेल लावून घेणार आहोत. अगदी थोडंसं एक थेंब होईल इतपत तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे तेल लावल्याने काय होईल, जर एखाद्या वेळेस आपलं पीठ खाली चिकटलं तर हे पटकन निघण्यास मदत होईल. आत्ता याच्यामध्ये आपण ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्या भांड्यानेच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. ह्या पातेल्याने मी पीठ मोजून घेतलं होतं, तर त्या पातेल्याने मी 7 पातेले पाणी ओतून घेणार आहे. बरोबर 7 पातेलं पाणी मी मोजून घेतलेलं आहे. तर आता हे जे पातेलं आहे ते आपण गॅसवरती उचलून ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर याच्यावरती एक ताट किंवा परात झाकून घ्यायची आहे आणि या पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर साधारण 15 मिनिटांनी मी ही परात काढून बघते, तर पाण्याला छानशी उकळी फुटायला लागलेली आहे. तर आता या पाण्यामधील मी अर्ध पातेलं पाणी काढून घेणार आहे. तर नेहमी ध्यानात ठेवायचं आहे की कुठलाही वाळवण्याचा पदार्थ असतो त्याचं पाण्याचं प्रमाण असतं ते परफेक्ट नसते. एक कुरडयाचं सोडलं तर, पण कुरडयामध्ये पण असं होतं की कुरडयाचं जर चिक पातळ असलं तर आपण पाणी बरोबर घेतलं तर पाणी जास्त होऊ शकतं. त्यामुळं पाणी आपल्याला उकळी आलं का थोडंसं पाणी साईडला काढून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ शिजवताना जर पुढे जाऊन आपल्याला पाणी लागलं तर आपल्याला हे पाणी ओतता येतं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर नेहमी ध्यानात ठेवायचं आहे, कुठलाही वाळवण्याचा पदार्थ असो याच्यामध्ये मीठ टाकताना अगदी बरोबर असं मीठ टाकायचं नाही, थोडंसं कमी टाकायचं. कारण हा पदार्थ वाळल्यानंतर या खारट होण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं मीठ कमी टाकायचं आहे आपल्याला. व नंतर आपण 2 ते 3 चमचे तीळ टाकून घेणार आहोत व 2 चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि या पाण्याला परत एकदा छानशी उकळी काढून घ्यायची आहे. या रेसिपीमध्ये पूर्ण तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या तर ह्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा जो पदार्थ आहे तो अजिबात चुकणार नाही, एकदम छान आणि परफेक्ट असा तयार होईल. तर पाण्याला अगदी खळखळाची उकळी आली पाहिजे. तर हे बघा, उकळी पण आलेली आहे. आता काय करायचं आहे, जे आपलं तयार पीठ आहे आपण भिजू घातलेलं ते पीठ थोडं थोडं करून आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे रवी किंवा चाटू किंवा लाटणं घ्यायचं आहे आणि ते एका हाताने सतत हलवत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला पीठ ओतायचं आहे. असं केल्याने आपल्या या पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत. तर हे सतत हलवत राहायचं आहे. असं आपण जर हात साईडला काढला तर या पिठामध्ये लवकर गाठी किंवा गुठळ्या होतात. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं की पिठामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते अगदी ॲक्युरेट नसतं. कारण बऱ्याचदा काय होतं की आपलं धान्य असतं ते कधी कधी जुनं असतं तर कधी नवं असतं. जुनं धान्य असेल तर आपल्याला पाणी
भरपूर लागतं, पण नवीन धान्य असेल तर आपल्याला पाणी कमी लागतं. तर या पातेल्यामध्ये थोडंसं पीठ राहिलेलं आहे, तर हे विसळून घेऊ. तर याच्यामध्ये आपण जे पाणी काढलेलं होतं साईडला गरम पाणी, ते पाणी टाकलेलं आहे आणि हे पातेलं मी विसळून घेऊन या पिठामध्ये टाकून घेते. आता आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे. तर येथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती हे आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं. आता या पिठावरती एक परात झाकायची आहे किंवा ताट झाकायचं आहे आणि आपल्याला हे पीठ साधारण 30 ते 35 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि येथे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. तर पिठाला पण एकदम छान अशी उकळी आली पाहिजे, पीठ चांगलं चटचटायला पाहिजे. परत काढून आपल्याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पिठाला एकदम छान अशी उकळी आलेली आहे आणि पीठ हे आपलं अगदी चटचटायला लागलेलं आहे. तर पाण्याला उकळी आल्यापासून आपल्याला हे पीठ शिजवायला साधारण 20 मिनिटं गेलेली आहेत. तर अजून एक 10 मिनिटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जादाची 5-10 मिनिटं गेली तरी काहीही प्रॉब्लेम नाही, पण पीठ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भातोड्याला तुकडे पडणार नाहीत. तर परत एकदा याच्यावरती परात झाकून घेऊन अजून 10 मिनिटं आपल्याला हे पीठ शिजवू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर आपले पीठ चांगले शिजलेले आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरती एकदम छान अशी साय पकडलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, तर ही खूण आहे आपली पीठ शिजलेली, परंतु तुम्हाला मी अजून एक खूण दाखवणार आहे पीठ शिजलेल्याची. तर ही पळी आहे ती पिठामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायची आहे व नंतर बोटाने आपल्याला पळीवरती अशा प्रकारे बोट फिरवून घ्यायचं आहे. तर मध्ये अशी या प्रकारे रेष पडली की आपलं पीठ शिजले, ही याची खूण आहे. पीठ अजिबात इकडे तिकडे पसरत नाही आणि मधोमध अगदी व्यवस्थित अशी रेष पडलेली आहे. तर ही पण खूण आहे आपली पीठ शिजलेल्याची. आता तिसरी जी खूण आहे ती अगदी परफेक्ट तुम्हाला कळणार आहे आपलं पीठ शिजलेलं आहे की नाही ते. तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये 2-4 थेंब पिठाचे टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता ज्या वाटीमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे ते पीठ अजिबात पाण्यामध्ये मिसळत नाही किंवा पसरत नाही. तुम्ही बघू शकता आणि हे जे पीठ आहे ते पाण्यावरती तरंगते. तर हीच खूण आहे आपली पीठ शिजलेली. तर पीठ आपलं शिजलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आता आपण ह्या भातोड्या कडक उन्हामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे ओलं कापड करून असं अंथरलेलं आहे. तर नेहमी ओलं कापड करायचं आहे आणि आपल्याला भातोड्या घालण्यासाठी अंथरायचं आहे. तर आता आपण ह्या भातोड्या घालू. अशा प्रकारे तुम्हाला जशा हव्या आहेत लहान मोठ्या त्याप्रमाणे तुम्ही भातोड्या घालू शकता. तर अशा प्रकारे या सर्व भातोड्या मी घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आणि सर्व भातोड्या ह्या मोठ्या आकारात घातलेल्या आहेत मी. तर तुम्हाला हव्या असल्या तर तुम्ही लहान पण घालू शकता. तर ह्या सर्व भातोड्या माझ्या मुलीने मोजलेल्या आहेत. 150 भातोड्या झालेल्या आहेत. ह्या मोठ्या आकारात केल्यामुळे 150 झालेल्या आहेत. परंतु तुम्ही जर लहान आकारामध्ये केल्या तर 200 ते 250 भातोड्या नक्कीच होतील. आता या भातोड्या आपण कडक उन्हामध्ये साधारण 5-6 तास तरी वाळवून घेणार आहोत. तर तब्बल 7 तास आपल्या ह्या भातोड्या वाळलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या भातोड्या काढून घेणार आहोत. तर बरोबर मी 10 वाजता ह्या भातोड्या घातल्या होत्या उन्हात आणि आत्ता वाजलेले आहेत 5. तर 5 वाजता या भातोड्या आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हे भातोड्या घातलेलं कापड उलटं करायचं व याच्यावरती पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडलं की भातोडी पटकन निघाली जाते. आता कापड सरळ करून घ्यायचं आहे आणि भातोड्याच्या साईडनी कापड आहे ते अशा प्रकारे खेचायचं आहे. खेचल्यामुळे भातोडी पटकन निघाली जाते. तर अशा प्रकारे खेचून आपल्याला ही भातोडी काढून घ्यायची आहे. तर याप्रमाणेच मी सर्व भातोड्या काढून घेते. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आणि कुठेही चिरलेली नाही. तर ही भातोडी एकदम परफेक्ट अशी निघालेली आहे. तर याप्रमाणे सर्व भातोड्या मी काढून घेते. तर अशा प्रकारे सर्व भातोड्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आणि अगदी व्यवस्थित निघालेल्या आहेत. तर आता याला चांगली 2 उन्हं द्यायचे आहेत आणि ह्या भातोड्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या ह्या भातोड्या तयार झाल्या. एकदम कडक उन्हामध्ये मी ह्या वाळवून घेतलेल्या आहेत. तर अगदी 2 दिवस ह्या वाळवलेल्या आहेत मी कडक उन्हामध्ये. तर एकदम छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या ह्या भातोड्या वर्षभर टिकतात. तर आता एक भातोडी मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे गॅसवरती. तर आपल्याकडे चूल नसल्यामुळे मी इथे गॅसवरतीच तुम्हाला भाजून दाखवत आहे. चुलीवरती भातोडी एकदम छान अशी भाजली जाते. तर भातोडी आपली भाजलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी ही तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला काही भातोड्या तळूनही दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता तेलामध्येही अगदी तिप्पट फुलते ही भातोडी. तर अशा प्रकारे या भातोडी तुम्ही भाजूही शकता व तळू शकता. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी येथे स्टॉप करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.